नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी आता महत्त्वाची अपडेट आहे। लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसीची मुदत वाढलेली आहे। त्या संदर्भात अदितीताई तटकरे यांनी कालच एक्स पोस्टद्वारे ही माहिती दिली। तसेच फेसबुकवर सुद्धा ही माहिती दिलेली आहे। त्यांनी पोस्ट करून माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याची ई-केवायसी प्रक्रियेची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि विधवा, एकल, घटस्फोटित महिला तसेच ज्या महिलांचे वडील हयात नाहीत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली होती। तर मग मित्रांनो, आता त्या संदर्भातला महत्त्वाचा जी-आर या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्या जी-आरमध्ये काय माहिती दिलेली आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया। आपण या ठिकाणी बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिफिकेशन करण्यास मुदतवाढ देण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचा 18 नोव्हेंबर 2025 रोजीचा हा जी-आर आहे। काय बघा, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटीद्वारे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिफिकेशन करण्याकरिता ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। तर 18/11/2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती। ती आता राज्यातील काही जिल्ह्यातील ओढवलेल्या नैसर्गिक आपत्ती तसेच या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांकडे त्यांचे पती किंवा वडिलांचा मृत्यू झाल्याचा त्यांचे आधार क्रमांकावर OTP प्राप्त होण्यास निर्माण झालेल्या अडचणी व योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्यामुळे असे निदर्शनास आल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिफिकेशन करण्याकरिता ई-केवायसी प्रक्रिया करण्यास मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आता शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिफिकेशन करण्याकरिता 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। 31 डिसेंबर 2025 पर्यंत। तर मग या ठिकाणी या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावे व तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाने आदेश यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12/2025 पर्यंत जमा करण्यात यावी। तर मग मित्रांनो, या ठिकाणी आता आपल्याला लाडक्या बहिणींना कुठेही जाण्याची गरज नाही। जवळपासचे ज्या अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडे हे कागदपत्र जमा करायची आहे। तर पती हयात नसतील तर मृत्यूचं प्रमाणपत्र जोडायचं आहे, वडील हयात नसतील तर मृत्यूचं प्रमाणपत्र जोडायचं आहे किंवा घटस्फोट असेल तर त्या ठिकाणी घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा जो आदेश असतो ते त्या ठिकाणी जोडायचं आहे। तर मग अंगणवाडी सेविका त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची ई-केवायसी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी। तदनंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बालविकास यांच्यामार्फत शासनास याबाबतची शिफारस करावी। म्हणजे या ठिकाणी आता अंगणवाडी सेविका या जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्याकडे शिफारस करतील, नंतर जिल्हा महिला बालविकास या शासनाकडे शिफारस करणार आहे। तर अशा पद्धतीने ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे तर त्यांची ई-केवायसी ही अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून होणार आहे। तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट होती। सदरचा परिपत्रक शासन निर्णय आपल्याला बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता। तर अशा प्रकारे आता अतिशय सोप्या पद्धतीने ई-केवायसी प्रक्रिया
करता येणार आहे। त्यासाठी आपल्याला काही कागदपत्रे जे सांगितलेले आहे त्या कॅटेगरीतली कागदपत्रे तुम्ही अंगणवाडी सेविका यांच्याकडे नेऊन द्यायची आहे। तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।